विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमीच खास काही तुमच्यासाठी घेऊनच येत असतो. तसंच प्रत्येक गोष्ट सोपीच करून सांगत असतो. तर आज आपल्याला पाहायचं आहे वर्गमुळात 10 - 8 वर्गमुळात 10 + 8. तर हे उदाहरण आपण सोडवून घेतलेलं आहे. ते कशा पद्धतीने सोडवलेलं आहे याचं स्पष्टीकरण देऊया. तर चला तर पाहूया. तुमचा पेनही उचलणार नाही, कुठं काटछाटही करणार नाही, अशा पद्धतीने आपण हे उदाहरण तुम्हाला शिकवून सांगणार आहोत. वर्गमुळात 10 - वर्गमुळात 8 छेद वर्गमुळात 10 + 8. तर याचं काय करायचं आहे आपल्याला? 10 + 8 होतं आहे 18. मग 18च्या निम्मं किती? तर 9. याची 9ची मांडणी करून घेतली. नंतर आपल्याला वरचं गणित सोडून घ्यायचं आहे. 10 - 8. तर 10चा गुणाकार करायचा आहे. 10 × 80. तर वर्गमुळात लिहिलं 10 × 80. तर ह्याचं आन्सर आलेलं आहे. नंतर खालचं उदाहरण पण तसंच आहे. वर्गमुळात 7 - वर्गमुळात 5 वर्गमुळात खाली 7 + 5. तर 7 + 5 बरोबर 12. तर 12च्या निम्मं होतं 6. आणि वरती दिलेलं आहे वर्गमुळात 7 - वर्गमुळात 5. तर त्याचा आपल्याला करायचं आहे गुणाकार. मायनसच्या चिन्ह जसं तसं द्यायचं आहे. 7 × 5 = 35. वर्गमुळात 35 लिहून घ्यायचं आहे. अशाच नवीन नवीन ट्रिक्स शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळे अवघड गणितं आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहोत.